हॅलो फ्रेंड्स, बायोलॉजी मॅग्निफाईडमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आजचं लेक्चर खूप इम्पॉर्टंट पॉईंटवरती आहे, ज्याचं नाव आहे डबल फर्टिलायझेशन. रिप्रोडक्शन इन प्लांट्स जो आपला टॉपिक चालू आहे त्याच्यामधला हा डबल फर्टिलायझेशन पॉईंट. याच्यानंतर येतो तो पोस्ट फर्टिलायझेशन इव्हेंट्स, आणि ते झालं की आपला रिप्रोडक्शन इन प्लांट्स हा टॉपिक संपतोय. म्हणजे उद्या ऑलमोस्ट किंवा परवापर्यंत आपला हा टॉपिक संपून जाईल. आणि त्याच्यानंतर जेव्हा आपलं रिप्रोडक्शन इन प्लांट्समध्ये शेवटचं लेक्चर असेल त्यावेळी मी तुम्हाला टॉपिक टेस्ट देणार आहे. व्यवस्थित लक्षात घ्या, तोपर्यंत तुम्हाला हा टॉपिक व्यवस्थित करून ठेवायचा आहे आणि टॉपिक टेस्ट व्यवस्थित सोडवायची, ज्याच्यावरून तुम्हाला तुमचं ॲनालिसिस कळेल की तुमचा स्टडी किती झाला आहे. राईट. मग आता आजचा आपण टॉपिक किंवा पॉईंट सुरू करूयात वेळ न घालवता. फर्स्ट क्वेश्चन काय आहे बघा. ड्युरिंग फर्टिलायझेशन इफ द पोलन ट्यूब एंटर्स द ओव्ह्यूल थ्रू इंटेग्युमेंट्स देन इट इज कॉल्ड डॅश. CET 2017चा क्वेश्चन आहे. ऑप्शन्स काय आहेत? मेसोगॅमी, पोरोगॅमी, चलाझोगॅमी आणि सिफोनोगॅमी. आता आपल्याला माहिती आहे आपलं जे स्ट्रक्चर आहे ॲनाट्रोपस ओव्ह्यूलचं, ही एम्ब्रिओसॅक आहे. याच्यामध्ये इथं एक सेल असणार आहे, सेकंडरी न्यूक्लियस, अँटीपोडल्स असणार आहेत. याच्यानंतर इथं काय येतो आपला न्यूसेलस, हा न्यूसेलस. राईट. आणि याच्यानंतर बघा न्यूसेलस झाला की आपल्याला माहिती आहे की इंटेग्युमेंट्स असतात. इंटेग्युमेंट्स म्हणजे काय रे बाळांनो? इंटेग्युमेंट्स म्हणजे सिम्पली काय आहेत? कवरिंग. आता माझी डायग्राम एवढी खास येत नाही, बट समजण्याइतपत आहे, तुम्ही ॲडजस्ट करा. ठीक आहे. आता हे इंटेग्युमेंट्स आहेत, हा आणि हा, म्हणजे हे काय आहेत? कव्हरिंग आहेत बघा. इंटेग्युमेंट्स. ठीक आहे. आता याच्यामध्ये बघा हे ॲनाट्रोपस ओव्ह्यूलचं स्ट्रक्चर आहे. इथं आपण हिलम वगैरे काढलेला नाही. आता या डबल फर्टिलायझेशनमध्ये आपल्याला ते लागणार नाही, तर आपल्याला एवढे स्ट्रक्चर लागणार आहे. हा काय आहे? तुमचा मायक्रोपाईल. काय आहे? तुमचा मायक्रोपाईल. त्याच्यानंतर हा काय आहे? चलाजा किंवा चलाजल एंड म्हणतो आपण, बरोबर. चलाजा मायक्रोपाईल आहे. त्याच्यानंतर बघा आता काय आहे याच्यामध्ये? एम्ब्रिओसॅक. राईट. आता काय म्हटलंय? फर्टिलायझेशनच्या वेळी पोलन ट्यूब, नॉर्मली पोलन ट्यूब तुमची एंट्री, पोलन ट्यूबची एंट्री कुठून पाहिजे? पोलन ट्यूब येते आणि काय करते? इथून एंट्री पाहिजे, बरोबर. मग याच्यामध्ये सिनर्जिड्स काय करतात? ह्या पोलन ट्यूबला आतमध्ये एम्ब्रिओसॅकमध्ये या एंटर करण्यासाठी हेल्पफुल ठरतात, बरोबर. मग नॉर्मली काय व्हायला पाहिजे? इथून काय व्हायला पाहिजे? मायक्रोपाईल एंडमधून पोलन ट्यूब आत यायला पाहिजे. बट कधी कधी काय होतं? इकडून ह्या इंटेग्युमेंट्समधून, म्हणजे काय इकडून येणार आहे अशी, किंवा इथून अशी साईडून, किंवा कधी कधी काय होते? चलाजल एंडकडून येणार आहे. तर ह्या तीन आपल्याकडे पॉसिबिलिटीज आहेत. पोलन ट्यूब एंट्रीच्या तीन पॉसिबिलिटीज. मेन तर आपली आहे मायक्रोपाईल, दुसरी चलाजल एंडमधून किंवा इथून इंटेग्युमेंट्स, अशी ही इथून कुठून पण येईल, बरोबर. तर आता याच्यामध्ये काय विचारलंय? जर इंटेग्युमेंट्समधून काय झालं? पोलन ट्यूबची एंट्री झाली तर, मग इंटेग्युमेंट्समधून झाली तर आपल्याला माहिती आहे की त्याला काय म्हणतात? मेसोगॅमी. म्हणजे आन्सर तुमचं काय आहे? मेसोगॅमी. आता लक्षात घ्या, मायक्रोपाईलमधून झाली तर पोरोगॅमी. म्हणजे ऑलरेडी याला काय आहे? पोर आहे आणि इथूनच यायला पाहिजे नॉर्मली, मग याला काय म्हणायचं? पोरोगॅमी. चलाझोगॅमी कधी? जर चलाजल एंडमधून झाली तर चलाझोगॅमी. आणि मेसोगॅमी कधी? या दोघांच्या मधून, मिडलमधून, इंटेग्युमेंट्समधून झाली म्हणून मेसोगॅमी. असं काहीतरी लक्षात ठेवा. मिडलला आहे, या दोघांच्या मध्ये म्हणून मेसोगॅमी. आता सिफोनोगॅमी म्हणजे काय असतं? तर सिफोनोगॅमी काय पोलन ट्यूबच्या एंट्रीचा पार्ट आहे का? नाही. फर्टिलायझेशन जे आहे तुमचं, फर्टिलायझेशन होताना जेव्हा पोलन, आता याच्यामधून काय येणार आहे? अँथर येणार आहे आणि इथं काय होणार आहे? फ्यूज होऊन इथं झायगोट तयार होणार आहे. तो जर अँथर काय आला? पोलन ट्यूब थ्रू आला. आपल्याला माहिती आहे पोलन ट्यूब थ्रू जर फर्टिलायझेशन होत असेल, अँथर जर आतमध्ये येत असेल, तर त्याला काय म्हणतात? सिफोनोगॅमी म्हणतात, बरोबर. म्हणजे याच्यामध्ये आन्सर काय आलं? मेसोगॅमी आला. आणि ह्या तिघांचं आपण एक्सप्लेनेशन बघितलं. याच्यावरती कसाही फिरवून प्रश्न विचारला जाऊ शकतो. केअरफुली हे गोष्टी करा. 17 आहे बघा, 20ला तुम्हाला विचारला जाईल, तर याच्यामध्ये फिरवून विचारला जाऊ शकतो. नेक्स्ट क्वेश्चन बघा, सोपा आहे. नीट 2017चा प्रश्न होता हा. डबल फर्टिलायझेशन इज एक्झिबिटेड बाय डॅश. जिम्नोस्पर्म, अल्गी, फंगाय, अँजिओस्पर्म्स. आता डोळे झाकून आपल्याला हे आन्सर यायला पाहिजे की हे अँजिओस्पर्म्स आहेत, कारण त्याच्यामध्येच हायली डेव्हलप्ड फ्लावर स्ट्रक्चर असतं. आपण रिप्रोडक्शन इन प्लांट्समध्ये अँजिओस्पर्म्समध्येच हे बघतोय. बघा नीटचा क्वेश्चन आहे तरीसुद्धा सोपा. मग सोपेसुद्धा क्वेश्चन असतात, फक्त तुम्हाला केअरफुली सोडवायचं असतं. नेक्स्ट क्वेश्चन घेऊयात बघा. काय आहे? डबल फर्टिलायझेशन इन एंजिओस्पर्म्स वॉज डिस्कवर्ड बाय SG नवास्टिन इन डॅश प्लांट्स. CET 2018चा प्रश्न आहे बघा. तुम्हाला डबल फर्टिलायझेशनचं हेडिंग जेव्हा स्टार्ट होतं तेव्हा पहिल्याच पॅराग्राफमध्ये तुम्हाला हे दिलं आहे की नवास्टिननी काय केलं? 1898मध्ये काय केलं? डबल फर्टिलायझेशन हे डिस्कवर केलं. आणि त्याच्यामध्ये त्यानं सांगितलं होतं की 2 स्पेसीज, एक आहे लिलियम आणि दुसरी काय आहे?
फ्रिटिलारिया स्पेसिस, एक आहे लिलियम आणि फ्रिटिलारिया. मग याच्यामध्ये या दोघांमधला ऑप्शन कुठला दिसतोय? लिलियम. सनफ्लावर, मँगो, व्हीट हे आहे का? नाही आहे. तर कशामध्ये डबल फर्टिलायझेशन डिस्कवर केलं आहे त्यांनी? लिलियम. लिलियमच्या ऐवजी आता काय येऊ शकतं? फ्रिटिलारिया, किंवा कुठल्या दोन आहेत किंवा कुठलं नाही असं काही विचारलं जाऊ शकतं. हे इयरसुद्धा लक्षात ठेवा. किंवा असं विचारलं जाऊ शकतं की डबल फर्टिलायझेशन ह्या स्पेसिसचं नाव देतील कुणी शोधलं? तर एस.जी. नमस्टिन. बघा मग याच्यामध्ये काय काय लक्षात ठेवणार तुम्ही? सायंटिस्टचं नाव लक्षात ठेवणार, या दोन्ही स्पेसिस लक्षात ठेवणार आणि इयर लक्षात ठेवणार. म्हणजे याच्यावरती जर फिरवून प्रश्न विचारला तर तुम्हाला तो सोडवता येणार आहे. पुढचा प्रश्न सुद्धा अगदी सोपा आहे. CET 2016ला विचारलेला क्वेश्चन होता. बघा काय आहे? द करेक्ट सिक्वेन्स ऑफ इव्हेंट्स ड्युरिंग डबल फर्टिलायझेशन इन एंजिओस्पर्म्स इज. आता याच्यामध्ये बघा ऑप्शन्स दिलेत. ट्रिपल फ्युजन. आपण फक्त अशा वेळी फक्त पहिला वाचायचं, जिथे सिक्वेन्स एक नाही तिथे बघा ट्रिपल फ्युजन, सिनगॅमी आणि पोरोगॅमी. ठीक आहे, आता याचे मिनिंग्स तरी बघूयात अगोदर. मग ट्रिपल फ्युजन बघा. आता ट्रिपल फ्युजन म्हणजे काय असतं? आता आपल्याला माहिती आहे की एम्ब्रिओ सॅक आहे ही, याच्यामध्ये हे दोन काय आहेत? सिनर्जिड्स आहेत. इथे एक सेल आहे, इथं सेकंडरी न्यूक्लियस आहेत आणि इथं तुमचे अँटीपोडल सेल्स आहेत, बरोबर. मग जेव्हा पोलन ट्यूब एंटर करते याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे दोन मेल गॅमेट आहेत. मग पहिला मेल गॅमेट येऊन किंवा पहिला मेल गॅमेट येऊन सगळ्यात पहिलं काय होतं? एगला फ्यूज होतो. म्हणजे एग प्लस इथं काय येणार? स्पर्म, किंवा याच्यामध्ये काय म्हणाल तुम्ही? मेल गॅमेट. स्पर्मपेक्षा मेल गॅमेट, कारण आपण प्लांट बघतोय. हे मेल गॅमेट तयार होऊन काय होणार आहे? मेल गॅमेट आणि एग फ्यूज होऊन झायगोट तयार होणार आहे आणि याला आपण काय म्हणतो? फर्टिलायझेशन म्हणतो. काय म्हणतो? फर्टिलायझेशन म्हणतो, बरोबर. किंवा याला सिनगॅमी म्हणतात. काय म्हणतात? सिनगॅमी. बघा लक्षात घ्या, फर्टिलायझेशन किंवा सिनगॅमी म्हणजे फॉर्मेशन ऑफ झायगोट, याला काय म्हणतो आपण? फर्टिलायझेशन किंवा सिनगॅमी. मग हा एक गेला तर हा दुसरा मेल गॅमेट येतो आणि कुठं फ्यूज होतोय? ह्या सेकंडरी न्यूक्लियस बरोबर. म्हणजे मेल गॅमेट प्लस काय असतो तुमचा? सेकंडरी न्यूक्लियस, राईट. सेकंडरी न्यूक्लियस किंवा डेफिनेटिव्ह न्यूक्लियस. आणि याचं काय बनतं सांगा? एंडोस्पर्म बनतो. एंडोस्पर्म कसा असतो? ट्रिप्लॉइड. कारण हे कसं आहे तुमचं? डिप्लॉइड. हे हॅप्लॉइड. आणि काय होतं याचं? ट्रिप्लॉइड एंडोस्पर्म. मग त्याला आपण काय म्हणतो? ट्रिप्लॉइड प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियस असं म्हणतो बघा. प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियस असं दाखवलं. ट्रिप्लॉइड प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियस असं याला म्हणतात. म्हणजे हे कशाचं झालं बघा? याच्यामध्ये दोन इव्हेंट्स बघितले आपण, बरोबर. आता हे सगळ्यात अगोदर हे झालं फर्टिलायझेशन आतमध्ये एम्ब्रिओसॅकच्या. सगळ्यात अगोदर काय पाहिजे? ही पोलन ट्यूब एंट्री करायला पाहिजे. कुठं? आताच आपण मग अशी पहिल्या क्वेश्चनमध्ये बघितलेलं. कुठून एंट्री करायला पाहिजे? ही मायक्रोपायलर एंड करून. आणि मग मायक्रोपायल एंडमधून जर पोलन ट्यूब आतमध्ये येत असेल तर त्याला काय म्हणतात? पोरोगॅमी. काय म्हणतात? पोरोगॅमी. आता एक लक्षात घ्या, याच्यामधलं सगळ्यात अगोदर काय व्हायला पाहिजे? सगळ्यात अगोदर इथं फ्यूज होणार आहे का? ट्रिपल फ्युजन. आणि यालाच ट्रिपल फ्युजन. ट्रिपल फ्युजन का? तर याच्यामध्ये ट्रिप्लॉइड सेल तयार होते म्हणून याला ट्रिपल फ्युजन म्हणतात, राईट. आता मला सांगा याच्यामध्ये सगळ्यात अगोदर काय व्हायला पाहिजे? पोलन ट्यूब एंट्री करायला पाहिजे. म्हणजे पोरोगॅमी हा तुमचा फर्स्ट इव्हेंट येणार. त्याच्यानंतर आपण काय बघितलं? सेकंड इव्हेंट काय होतो? अगोदर झायगोट तयार होतो. म्हणजे अगोदर फर्टिलायझेशन होतं आणि त्याच्यानंतर तुमचं डबल फर्टिलायझेशन होतं. म्हणजे पोरोगॅमी तुमचा काय येणार आहे? सिनगॅमी तुमचा काय येणार आहे? सेकंड इव्हेंट येणार आहे. आणि लास्ट काय येणार आहे? हे ट्रिपल फ्युजन येणार आहे. मग तसं ऑप्शन शोधूयात. मग आता बघा, एवढं जरी लक्षात आलं तुम्हाला, सगळ्यात पहिले पोलन ट्यूबने एंट्री करायला पाहिजे. म्हणजे पोरोगॅमी पहिला यायला पाहिजे. पोरोगॅमी पहिला असणारा एकच ऑप्शन आहे, ऑप्शन नंबर सी. म्हणजे इथंच तुम्हाला आन्सर मिळालं. मग पोरोगॅमी नंतर सिनगॅमी आहे का? आहे सिनगॅमी. त्याच्यानंतर काय आपला? ट्रिपल फ्युजन आहे. म्हणजे आन्सर आपलं सी मिळालं. बाकीचा सिक्वेन्स चुकीचा आहे. दुसरा प्रश्न सुद्धा किंवा नेक्स्ट क्वेश्चन सुद्धा अतिशय सोपा आहे. नीट 2019चा क्वेश्चन आहे बघा. आता जो कन्सेप्ट आपण बघितला त्याच्यावरतीच आहे तो. बघूयात काय आहे. व्हॉट इज द फेट ऑफ द मेल गॅमेट्स डिस्चार्ज इन द सिनर्जिड, बरोबर. मग आता काय आहे बघा, हे आपली काय आहे तुमची एम्ब्रिओ सॅक. मग इथं दोन काय आहेत तुमच्या? सिनर्जिड. इथं एक सेल, इथं सेकंडरी न्यूक्लियस आणि ह्या तुमच्या अँटीपोडल सेल्स आहेत. हे तर स्ट्रक्चर आपल्याला बेसिक लागतंय सगळीकडे, बरोबर. मग काय काय होतंय बघा. आता काय होतंय? मेल गॅमेट्स डिस्चार्ज इन द सिनर्जिड. म्हणजे ऑब्वियस आहे की तुमची पोलन ट्यूब कुठे येते? इथं येते. आणि याच्यामध्ये काय होत आहेत? सिनर्जिडमध्ये हे तुमचे दोन मेल गॅमेट डिस्चार्ज होत आहे. आता याच्यानंतर याचं काय होतंय बघूया. वन फ्युजेस विथ द एग,
अदर और अदर्स डिजनरेट और डिजनरेट्स इन द सिनर्जिड. मग मला सांगा, पहिला तर याच्यामध्ये आपण फ्यूज होतोय बघितलं, आपण त्याला काय म्हणतो, सिनगॅमी म्हणतो. काय म्हणतो याला, सिनगॅमी. आणि दुसरे इथं डिजनरेट होत आहेत का, दुसरा होतोय काय तर डिजनरेट नाही, म्हणजे पहिला ऑप्शन चुकीचा आहे. ऑल फ्युजेस विथ द एग, दोन्हीच्या दोन्ही येऊन इथे एग सेलला फ्यूज होत आहेत का, नाही. मग झायगोट झाला असता का, ट्रिप्लॉइड सेल तयार झाली असते आणि पुढं लाईफ कंटिन्यू झाली नसती, म्हणजे हा सुद्धा ऑप्शन चुकीचा आहे. नेक्स्ट काय, वन फ्युजेस विथ द एग, अदर और अदर्स फ्यूज और फ्युजेस विथ सिनर्जिड न्यूक्लियस. आता इथं एक तर फ्यूज झाला आणि याचा दुसरा इथं होतोय का, नाही, म्हणजे हे सुद्धा चुकीचं आहे, कारण आपल्याला माहिती आहे कुठं होतो, सेकंडरी न्यूक्लियसला होतो. मग डी ऑप्शन बघूयात, वन फ्युजेस विथ द एग अँड अदर फ्युजेस विथ सेंट्रल सेल न्यूक्लियाय. बघा याची नावं बघा, आपण काय बघतो आता, अगोदर कन्सेप्ट बघूयात. इथं काय बघितलं, पहिला तर याच्यामध्ये फ्यूज होतोय एग सेल बरोबर, मग याला आपण सिनगॅमी म्हणतो. दुसरा येतो आणि काय करतोय, इथं सेकंडरी सेल न्यूक्लियस किंवा सेकंडरी न्यूक्लियस किंवा डेफिनेटिव्ह न्यूक्लियस, तिन्हीच्या तिन्ही नावं लक्षात ठेवा. सेकंडरी न्यूक्लियस म्हणतो, डेफिनेटिव्ह न्यूक्लियस म्हणतो, त्याच्यानंतर सेंट्रल सेल म्हणतो, फक्त सेंट्रल सेल किंवा सेंट्रल सेल न्यूक्लियाय. न्यूक्लियाय का रे बाळांनो, त्याच्यामध्ये दोन न्यूक्लियस असतात, डिप्लॉइड सेल आहे म्हणून सेंट्रल सेल न्यूक्लियाय किंवा फक्त सेंट्रल सेल सुद्धा विचारलं जाईल. मग हा ऑप्शन बरोबर आहे, कारण सेकंड मेल गॅमेट हा याला येऊन फ्यूज होतो आणि ट्रिप्लॉइड म्हणजेच आता आपण बघितलं ट्रिपल फ्युजन होत असतं, म्हणजे ऑप्शन नंबर डी तुमचा बरोबर आहे. आता एक लक्षात घ्या, इथं क्वेश्चन कमीत कमी वेळेत सोडवायची अजून एक ट्रिक आहे. तुम्हाला जर माहिती आहे हे तिन्ही ऑप्शन्स तुम्ही वाचले, तुम्हाला लक्षात आलं की 100% याच्यामधून आन्सर येणार नाही, हे सगळेच्या सगळे चुकीचे आहेत, तर डोळे झाकून याला क्लिक करून पुढे जा. जर तुमचं असं झालं की हा आणि हा 100% चुकीचं आहे, बट याच्यामध्ये तुमचं थोडंसं कन्फ्युजन होतंय, तर सगळं सोडवून बघा. बट तुम्हाला जर कळतंय, बट इथं तुम्ही डॅम शुअर पाहिजे, जर थोडं जरी कन्फ्युजन असलं तर चुकू शकतं. म्हणजे हे तिघच्या तिघं कम्प्लिटली रॉंग आहेत असं कळालं की चौथा न वाचता क्लिक करायचं आणि पुढे जायचं, टाइम वाचतो. नेक्स्ट क्वेश्चन सुद्धा सोपा आहे, CET 2018चा क्वेश्चन होता. थोडंसं कन्फ्युजन होऊ शकतं, बट तुम्ही नीट वाचला तर तुमच्या लगेच लक्षात येईल काय आन्सर आहे ते. बघूयात काय, इन एंजिओस्पर्म्स द फ्युजन ऑफ मेल गॅमेट विथ द सेकंडरी न्यूक्लियस इज कन्सिडर्ड ॲज सेकंड फर्टिलायझेशन बिकॉज, ऑप्शन नंबर बघा, इट इज अ फ्युजन ऑफ टू न्यूक्लियाय. बघा दोन न्यूक्लियस आहेत म्हणून सेकंड फर्टिलायझेशन किंवा दोन न्यूक्लियसचं फ्युजन आहे म्हणून सेकंड फर्टिलायझेशन आहे का. तुम्हाला इथं असंही लक्षात येईल की इथं तीन न्यूक्लियसचं फ्युजन आहे, कारण तुमचं सेकंडरी न्यूक्लियस असतो ट्रिप्लॉइड, तुमचा गॅमेट आहे हॅप्लॉइड, आणि सॉरी हा कसा आहे डिप्लॉइड आहे, हा हॅप्लॉइड, आणि सेल कशी तयार होते ट्रिप्लॉइड, जो की आपण काय म्हणतो एंडोस्पर्म म्हणतो त्याला. सेकंड ऑप्शन बघूयात काय आहे, म्हणजे हा ऑप्शन गेला, दोन न्यूक्लियस फ्यूज होत आहेत म्हणून, जरी हे लक्षात नाही आलं तरी दोन न्यूक्लियस फ्यूज होत आहेत म्हणून सेकंड फर्टिलायझेशन आहे असा काही संबंध येत नाही, म्हणजे ऑप्शन ए गेला. सेकंडरी न्यूक्लियस इज अ सिस्टर न्यूक्लियस ऑफ द एग. आता हे आपल्याला माहिती आहे की काय होतं, जेव्हा तुमचं मेगास्पोर मदर सेल आहे याच्यामध्ये फर्स्ट मायटोसिस होतं, फर्स्ट मायटोसिस होऊन दोन सेल तयार होतात, याचं सेकंड मायटोसिस होतं, सेकंड मायटोसिस होऊन इथं काय होत आहेत तुमच्या 4 सेल तयार होत आहेत, आणि परत काय होतं तुमचं थर्ड मायटोसिस होतं आणि काय होतात इथं हे असं स्ट्रक्चर तयार होतं, बरोबर की नाही. आणि हे दोघं फ्यूज होतात आणि इथं काय होतं सेकंडरी न्यूक्लियस, आणि मग हा इकडं गेला, हा दोन पोलमधून, आता इथे जागा नाही बघा व्यवस्थित, हा तुमचा सेकंडरी न्यूक्लियस, ह्या वरच्या तीन काय राहिल्या तुमच्या अँटीपोडल सेल्स तशाच राहिल्या, आणि ह्या खालच्या तीनमध्ये काय होतं एक सेल इथं येते आणि इथं काय होतात अशा दोन सिनर्जिड्स तयार होतात. मग हे झालं तुमचं. मग आता मला सांगा, हे सगळ्या काय आहेत एकाच सेलपासून, मेगास्पोर मदर सेलपासून तयार होतात, म्हणजे ह्या सगळ्या काय आहेत सिस्टर न्यूक्लियस आहेत, काय एकाच न्यूक्लियसपासून तयार झाल्यामुळं सिस्टर न्यूक्लियस आहेत. आणि आता बघा हे तर कळालं, बट ह्याच्यामध्ये लॉजिक लागतंय का अजून नाही, म्हणजे हा ऑप्शनला पण जस्ट लक्षात ठेवूयात की काहीतरी आहे. सी बघूयात मग, इट टेक्स प्लेस इन एम्ब्रिओ सॅक. मला सांगा एम्ब्रिओ सॅकमध्ये होतंय म्हणून सेकंड फर्टिलायझेशनचा काय संबंध आहे का, अजिबात नाही. डी ऑप्शन, इट टेक्स प्लेस आफ्टर पॉलिनेशन. सगळंच आफ्टर पॉलिनेशन होणार आहे ना, आफ्टर पॉलिनेशनच तुमचं फर्टिलायझेशन सुद्धा होणार आहे आणि सेकंड फर्टिलायझेशन सुद्धा होणार आहे, म्हणजे हा सुद्धा ऑप्शन गेला. मग ॲप्रोप्रिएट काय राहिला बघा, डॅम शुअर जरी येत नसलं तरी हे तीन तर तुम्ही एलिमिनेट केले. मग आता काय सिस्टर न्यूक्लियस एक बघा, आता हे मग कसं लॉजिक लागतंय. फर्टिलायझेशन म्हणजे काय, फर्टिलायझेशन म्हणजे काय होतं सांगा, फर्टिलायझेशनमध्ये काय होत असतं तुमचं एग आणि मेल गॅमेट, म्हणजे फिमेल गॅमेट आणि मेल गॅमेट तुमचा काय होतो फ्यूज होतो, बरोबर. मग आता याच्यामध्ये बघा
याला आपण फर्टिलायझेशन म्हणतो, बरोबर. मग ही जी सेल आहे कुठली तुमची सेकंडरी न्यूक्लियस, ही सुद्धा एकची सिस्टर सेल आहे की नाही, म्हणून हे काय, हे फर्टिलायझेशन आणि हे सेकंड फर्टिलायझेशन, म्हणून ऑप्शन नंबर बी तुमचा करेक्ट आहे. एक्झॅक्ट जरी नाही आलं तरी लॉजिकली इथं सोडवायचं, थोडासा विचार करायचा, ॲनालिसिस करायचा आणि सोडवायचा हा प्रश्न. असे सुद्धा प्रश्न सोपे असतात. आय होप आजचं लेक्चर तुमच्या लक्षात आलं असेल. बायोलॉजीबद्दल काहीही डाऊट असेल तरी तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये कळवा, आणि या लेक्चरबद्दल जरी काही डाऊट असेल तरी तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये कळवा. मी त्याच्यावरती व्हिडिओ बनवण्याचा नक्की प्रयत्न करेन. याच्यानंतर आता बघा एकच पॉईंट राहिला आपला, पोस्ट फर्टिलायझेशन इव्हेंट. पोस्ट फर्टिलायझेशन इव्हेंट्स. आता ह्या पोस्ट फर्टिलायझेशन इव्हेंट झाला की आपला रिप्रोडक्शन इन प्लांट संपतोय, तरी पण काही क्वेश्चन्स आहेत. मग आता लक्षात घ्या, टॉपिक टेस्टच्या वेळी सगळेच क्वेश्चन पॉसिबल झालेले नाहीत आपल्याला. काही क्वेश्चन CET आणि नीटमधले सुद्धा काही क्वेश्चन आपले काय राहिलेले आहेत, मग ते मी टॉपिक टेस्टमध्ये इन्क्लूड करेन. प्लस मी काही क्वेश्चन्स काढणार आहे, अशी 20 किंवा 30 प्रश्नांची, मे बी 20 प्रश्नांची असेल, 20 क्वेश्चन्स असतील किंवा वाढतील पण याच्यामध्ये. तर अशी टॉपिक टेस्ट राहणार आहे. कधी, पोस्ट फर्टिलायझेशन इव्हेंट जे उद्या आपण लेक्चर अपलोड करणार आहे त्याच्यानंतर तुमची PDF बॉक्समध्ये काय किंवा PDF फॉर्मॅटमध्ये तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी टॉपिक टेस्ट देईन, ती सुद्धा तुम्ही सोडवा आणि नेक्स्ट लेक्चरला व्यवस्थित प्रिपेअर करा. आता मला एक गोष्ट बोलायची आहे तुम्हाला, की हे झालं मी शिकवलं, मग याच्यानंतर तुम्ही क्वेश्चन वाचाल, बट आपण जनरली काय सांगतोय, नेक्स्ट लेक्चर कुठलं होणार आहे हे सांगतोय. मग तेव्हा तुम्ही काय करा, तो टॉपिक अगोदर अर्धा तास, आता छोट्याशाच पॉईंटवरती आपण लेक्चर घेतोय, म्हणजे अर्ध्या तासात तर तुमचा वाचून होईल, 1 तास लागला. 1 आवरमध्ये किंवा अर्ध्या तासामध्ये तुम्ही काय करायचं आहे, हा टॉपिक वाचायचा आहे आणि त्याच्यानंतर व्हिडिओ बघायचा आहे, म्हणजे तुम्हाला अजून समजेल. आणि त्याच्यानंतर तुम्ही तुमचे प्रॅक्टिस क्वेश्चन सोडवा, म्हणजे तुमच्या 3 टप्प्यांमध्ये, 3 स्टेप्समध्ये तुमचा काय होईल, अख्खा टॉपिक काय होणार आहे, कंप्लीट. म्हणजे काय, पहिलं जे असणार आहे ते रिव्हिजन असणार आहे, जे तुमचं स्वतःचं असणार आहे. त्याच्यानंतर काय येणार आहे, आपलं व्हिडिओमधून काय होतील, क्वेश्चन्स होत आहेत आणि त्याच्यामध्ये परत एकदा रिव्हिजन होते. आणि नंतर तुम्ही काय करताय, प्रॅक्टिस क्वेश्चन सोडवताय. आणि ह्या 3 स्टेपमधून गेल्यानंतर तुमचं टॉपिकमध्ये काय होतं, परफेक्शन येतं, तुमचा टॉपिक परफेक्ट होतो. म्हणजे त्याच्यावरती कसेही प्रश्न आले तरी तुम्ही सोडवत, एकदाच वाचून तुम्हाला सुटणार नाही. लक्षात घ्या, हे 3ही टप्पे, ह्या 3ही स्टेप्स महत्त्वाच्या आहेत. त्याच्यातून प्रत्येकाने जा, मग बघा रिझल्ट नक्की पॉझिटिव्ह येतोय. बायोलॉजी मॅग्निफाईडवरचे व्हिडिओज तुम्हाला समजत असतील, हेल्पफुल वाटत असतील तर बायोलॉजी मॅग्निफाईडला जास्तीत जास्त शेअर करा, म्हणजे बायोलॉजी मॅग्निफाईडची फॅमिलीसुद्धा आपली अजून वाढेल. आणि चॅनल शेअर करा. थँक्यू फ्रेंड्स.